खरोखर उघड परब्रह्म आहे. आणि कोण आहे? पांडुरंग दादा सद्गुरू. पांडुरंग दादा हे सावळे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची आहे. म्हणून आपण म्हटलं जातं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु शिवाय जगामध्ये दुसरा देवच नाही. कुठं पाहता त्या देवाला? या जागी जन कैसे मिळी तुझी पाहू जाता दिशी दिशी आणि ज्याला कळाला तो गदगदून अशी. देव पाहण्याची वस्तूच नाही, देव ही अनुभवाची वस्तू. कुठं नाही तो देव सगळीकडे आहे. ओतप्रोत भरलेला आहे. एकही जागा अशी शिल्लक नाही. बाबा हे कृष्णांत सांगायचे, लोक म्हणायचे देव जर सगळीकडे आहे तर मग आम्ही कुठं जाऊ? बाबा म्हणायचे वचन नाही विद्या नाही नाही मोह में हरि का नाम उस मोह में इच्छा करो सब गाव का ग्राम. म्हणजे तेवढीच जागा आहे. कोण काय प्रश्न विचारू शकता येणार नाही. पण देव नाही अशी थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही. तर देव सगळीकडे नाही का? मी देव खाते देव पिते देवावर मी दिसते. आपण देवच खातोय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. देव पिते अन्न पाणी येतं ब्रह्मच आहे ना. देव पिते आणि देवावर निसते. आपण जिथं झोपतो तिथं सुद्धा देवच आहे. म्हणजे एकही जागा तर शिल्लक नाही. पण ते आपल्याला कधी कळत? तोवरी सद्गुरू नाही केला भरतात. माझ्या समोर आमचे फुटवड महाराज आहेत. आपले पालखी सोहळा तुकाराम महाराजांचा दिंडी 350 दिंडी आहेत त्यांच्या. आणि दिंडी धर्मशाळा गाता मंदिराच्या समोर मोठी धर्मशाळा आहे. तिथं ते सगळे दिंडेवाल्यांचं नियोजन करतात. असे फुटवड महाराज आलेले आहेत. आणि त्यांनी मला वाटतं गेल्या श्रीकांत महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर नंतर एक 8 दिवसांनी आमचं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनुभव घेतला. म्हणजे एवढं सगळं जरी असलं, पूर्वीचेच वारकरी आपल्याच भागात काष्टीच्या जवळ गाव आहे त्यांचं. आणि टेलुका सारख्या ठिकाणी सर्व्हिस करत करत तिथंच गाववाल्यांना मुलगी दिले. मुलगी शिक्षक आहे, जावाई शिक्षक आहे. आणि असं असताना कीर्तन प्रवचन पहिलेच करतात. पण हे तत्व नव्हतं. चांगल्या चांगल्या महात्म्यांची कीर्तन आहे. पण गेल्या 15 दिवसापूर्वी अनुभव घेतला आणि ते खऱ्या अर्थाने त्यांना आता खरं वाटायला लागले. असं हे तरी अनादि परब्रह्म जगदादि विश्रामधाम जगाचं जे विश्रामधाम आहे तयाचे एक नाम त्रिवेदा पयासी. म्हणजे त्याचं एक नाम आहे. मग ते ओळखण्यासाठी नाही का तरी किर अनामे आजाती नाही का. देवाला नाम नाही का. हा नाम आहे आजाती. त्याला जात नाही. पण आपण जातीत बसवला नाही का. संतांना कुठल्या जातीत कुठल्या ह्यात बसवायचं नसते. संत हे व्यापक असतात. आपण जातीत जर बसवलं सावता महाराज माळे आपलेच माळ्याचे म्हणलं की ती संकुचित वृत्ती आहे. अहिल्याबाई नंदराच्या संकुचित वृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी असं नाही. ते सगळ्यांच्या असतात. त्यांना तसं देव अनाम्या आजाती परे अविद्य वर्गाच्या राती माझी ओळखावया स्मृती खून केली. मला ओळखण्यासाठी देवाला ओळखण्यासाठी खून केलेली. वास्तविक पहिल्यांदा आपण त्या वया म्हणत असतो जन्मल्या बाळकाशी उपजल्या बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेली नावाशी ओध येते. ठेवलेल्या नावाने आपण ओध येतोय. वास्तविक पहिल्यांदा हा देश वेशन होय माझा किंवा ह्या देवाला नाव नाही गाव नाही का. सहज फिरत आला. 84 लक्ष एवढी फिरता अवचट नरदे आला हाता तरी याचे समाधान वाचे गाई नारायण. आणि म्हणून 84 लक्ष येऊन मागवता हा जन्म पावशी येतो न कडे दिसायचे. मिळालाय आपल्याला कागद चालेली आहे की न घडो तू उपाय घडू आले. आता काय करायला पाहिजे? म्हणून कष्टले संसारशिने जे देऊ येते गाराने तया हो दे नाव जेने तो संकेत हा. संसारात आपण तापलोय, संसारात शिनलोय, भागलोय, जमलोय. अनेक जन्मामध्ये आपण तो संसार केलाय. आणि त्या संसारात शिंदलेल्या जीवाला ओ देण्यासाठी तो नाव संकेत नाम. तिथं ब्रह्माचा आबोला फिटावा अद्वैत तत्व तो मत भेटावा नाही का. ब्रह्माचा सुद्धा आबोला फिटला पाहिजे. आणि अद्वैत तत्व नाही का. द्वैतच नाही. द्वैताची झाडणी पुरविन ज्ञान तया कायची कीर्तन घडेल नामी. अद्वैत तत्व तो भेटावा आईचा मंत्र देखील कणवावे दुपावी नाही का. असा सर्व शास्त्रांचं मंथन करून सर्व सिद्धांत दिले
ज्ञान दृष्टी आवडली आणि सार निवडून काढले ते श्री हरीचे नाम. आपल्याला सहज भेटलं त्याची किंमत कळत नाही. त्या माणसाला सहज भेटतं, सहज नाही भेटलं बरं का ते. ऐशी व्याप्त ज्ञान भले जयाची हृदय घेऊ आहे, तयाची समता दृष्टी बोले विशिष्ट आहे. हे व्यापक ज्ञान आपल्याला शोधत येतं. उगाच कोणी कोणाला देत नाही. आपलं ठरलेलं आहे अगोदर कोण गुरु आपला होणार आहे, आपण कोणाचं. आणि ते ज्ञान ज्यावेळेस आपलं पुण्य फळतं, पुण्य फळले बहु दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कायसा संत चरण पाहू. पुण्य फळलं पाहिजे. झाड लावल्यानंतर फळाला येतं ना, तसं पुण्य सुद्धा फळाला आलं पाहिजे. आणि मग पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, भाग्याचा उदय झाला पाहिजे. सूर्याचा उदय झाला तसा अंधकार नाहीसा होतो, तसा सद्गुरूचा कृपा झाल्यानंतर आपल्यातलं अज्ञान जातं आणि ज्ञानरूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये उगवतो. कैसा वेद मंत्र देदरा कैसा मंत्र देखील कनवा वेद वापे. नाही का, वेदांना सुद्धा भगवंत म्हणतात वेद जाणून जाता मौनावला स्मृती नीती नीती म्हणती. नाही का, शेत जिबा जिबा शिंदा हजारो जिबेने वर्णन केलं तो खाली तो शिंदला तो सुद्धा भगवंताच्या अंतरुणाखाली हे झाला, म्हणजे अंतरून झाला. मग दाविले जेने एके ब्रह्मा अळविले कौतुकी मागा असते ठाके पुढे उभा. अशा पद्धतीने त्या भगवंताचं नाम जे आहे ते ब्रह्मदेवाला सुद्धा त्या पद्धतीने प्राप्त झालं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा तसंच ते प्राप्त झालंय. जसं ब्रह्माचा जीवाचा फार दिवसाचा आगोला भेटावा. ब्रह्मदेवाला सुद्धा नाही का सृष्टी निर्माण करता येत नव्हती. काय करावं नाही का, पै सृष्टीच्या उपकर्मा पूर्वी गावे उत्तमा वेडा एकला ब्रह्मा ऐसा होता. सृष्टी निर्माण न करू शके तो एक थोडा सुरू केला नाही. असं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला ब्रह्मदेव विष्णूच्या नाभीतून तयार झाले. नाही का, बाबा म्हणायचे तुम्ही सुद्धा सगळे ब्रह्मदेवाच्या पंक्तीतले, तुम्ही कमी समजू नका. तुम्ही सुद्धा कोण आहात तर ब्रह्मदेवच आहात. तुम्ही सृष्टी निर्माण करत नाही का, तुम्हाला सगळं कळतं. जावाय कळतो, हिवाय कळतो, संसार कळतो, मुलं बाळ कळतात. तुम्ही सुद्धा ब्रह्मदेवाचे योग्यतेच आहे. आणि मग अशा ब्रह्मदेवाचा आबोला फिटावा नाही का, अशा पद्धतीचा त्याला सुद्धा बऱ्याच दिवसाचा तो आबोला होता. ऐक्य रूपाने अद्वैतपणे त्या ब्रह्माचे जीवास भेट व्हावी नाही का, त्या ब्रह्माची जीवास भेट व्हावी याप्रमाणे वेदरूपी बापाने कृपावंत होऊन ब्रह्माचा हा नाम मंत्र शोधून काढ. बघा, ब्रह्म ज्याने सापडत तो नाम मंत्र शोधला. ब्रह्म कशाने सापडते, मग वेदाने सांगितलेल्या जो एका नाममंत्राने ब्रह्मास हाक मारली. वेदाने सांगितलेल्या एका नाममंत्राने ब्रह्मास हाक मारले असता ते ब्रह्मवृत्तीच्या मागे अधिष्ठान अज्ञात असून सहज वृत्तीच्या पुढे उभे राहते. बघा, नाम घेता मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुताची. ते ब्रह्म आपल्या पुढे उभं राहते आणि साक्षात्कार मग प्रत्यक्ष ज्ञान होते. आपल्याला अनुभव रूपी जो अनुभव नाही का, सर्वसामान्य अनुभव आहे का. अष्टसात्विक भावाची उत्पत्ती होणे म्हणजे जगाची नाही का, अष्टसात्विक भावाची उत्पत्ती भक्ती प्रेमाच्या पूर्णतेची गुण आहे. ज्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झालेले तो तिकड देशाला सुद्धा पावन करतो, पाकिस्तान सारख्याला सुद्धा. म्हणजे एवढं पावनत्व त्या भक्तीने प्राप्त होतो. तो साधक तिकडं जाईल, तिकडं वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण करतो. एवढं पावनत्व त्या भक्तीने प्राप्त होतं. कंठ वरोध शरोमांच परस्परात्माना पावती कुलाने आणि कृतीचं. तो जिकडं पृथ्वी सुद्धा त्याच्या पदस्पर्शाने पावन होते, कुलाचा तो उद्धार होतोच. अशा पद्धतीने त्याला प्रत्यक्ष तो अनुभव येतो. परंतु जिथे वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदच्या अर्थरूपी नगरामध्ये क्षत्रिय वेदशास्त्र संपन्न असे जे ब्रह्माच्या एका पंक्तीस नाही का ब्रह्मनिष्ठा अनुभूती संपन्न आहे, त्यासच हे नाम महात्म्य कळते. आणि म्हणून ते त्या पंक्तीतले पाहिजे. त्या पंक्तीतले नसेल तर त्याला ते कळणार नाही. हेही राहू दे, ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे ती जे एका नामाच्या अवताराने उच्चाराने त्यास प्राप्त झाली आहे. परंतु हे विरोधमा सृष्टी उत्पन्न करण्याची पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेळासारखा गोंधळलेला असा होता नाही का. त्याला सृष्टी निर्माण करता येत नव्हती. ती कशाने निर्माण करता आली तर मज ईश्वरा ते न ओळखू शके, सृष्टी निर्माण करू शके, तो थोरो केला एक नामे जनी. जयाचा अर्थ जेवे ध्याता जे वर्णत्रयाची जपता
विसरय सृजन्य योग्यता आली आहे बघा. म्हणजे ज्याला स्वतःच काही कळत नव्हतं असा जो ब्रह्मदेव आहे, ज्या मज ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव निर्माण झाला, त्या ईश्वरासहित ओळखीत नव्हता अथवा सामर्थ्याचे अभावी सृष्टी उत्पन्न करू शकत नव्हता. अशा स्थितीत ज्या एका नावाच्या उच्चाराने त्याची ते योग्यता देऊन समर्थ केला, ज्या नामाच्या आचार्याचे अंतःकरण चिंतन केल्यामुळे तो ब्रह्मबोधक 3 अक्षराचा जप केल्यामुळे तो ब्रह्मदेवा सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता प्राप्त आहे. आपलं प्रबोधाचं नाम 3 अक्षरे मंत्र. आणि त्याच्यामुळं त्याला आपण नेहमी सांगतो ना, आता सांगितलं की बाबा आपल्या श्वासोश्वासात जे नामस्मरण आहे नाही का, तो मी आईसा नाही का, ओंकार प्रणव होई साचार तो शब्द बघ काहीसा, अव्यंगमय तो मी असा, तो मी आहे नाही का, मी तो हा विचार विवेकी शोधावा गोविंदा माधवा याच दे, तो मीच आपल्याला खऱ्या अर्थाने बाबाने ओळख करून दिली. आणि म्हणून आपल्याला ते सहज मिळाले, त्याची किंमत कळत नाही बघा. मिळालं नाही त्याचा प्रश्न सोडून द्या, पण मिळालेले एक सुद्धा क्षण वायाला घालू नका. ज्याला मिळालंय ना त्यांनी एक सुद्धा क्षण वायाला घालू नये. नामाशी मुक्त नर पापिया हरिविन धावाया न कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक करते. म्हणून हे नाम सहज भेटलंय, आपल्याला भेटलंय ना त्याची किंमत कळत नाही. तर सहज नाही भेटलं, हे अनंत जन्माच्या ना तिळ पुण्य साचा पडे तरी बौद्ध जन्मातली तुरी नाम तुझे वाचित आकृती समागम गडे संताचा. मुखात नाम येण्यासाठी तिळ पुण्य साचा पडले बघा. भगवंत अर्जुनाला ज्यावेळेस उपदेश करतात ना, तरी अर्जुना हे बीज पूर्ती सांगितले तुझं हे अंतकरणीचे गुज जीवाची येणे मानिका फेडावे, पण तुझंच कामात सांगावे. आयशी जरी कल्प शिकू तू आस्थेची प्रज्ञा बोलल्या गोष्टीची आवज्ञा देणे शिकवू. असा तू आहे, तो सुमनाचा आहे, सुमतीचा आहे, अनन्य गती आनंद कोई आणि मग गौपेही तयावरती चाळावी सुखी. अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंत सांगतात हे तुला सांगतोय मी, किंवा 9व्या अध्यायात अर्जुन योग्यता प्राप्त झाली अर्जुनाची ऐकण्याची. 1 ते 6 अध्याय कर्म सांगितलं, 6 ते 12 अध्याय उपासना आणि 12 ते 18 अध्याय ज्ञान सांगितलं. 9व्या अध्यायात भगवंत म्हणजे अर्जुन ऐकण्याच्या योग्यतेचा झाला, पात्र झाला, म्हणजे ते ऐकण्याला. म्हणून सांगतात ना तरी अर्जुना येते पुढे ती सांगितलं तुझं हे अंतकरणीची गुज जीवाची नाही का, येणे माने का फेडावे मग गुज का पद्मात सांगावे. तुला असं वाटत हे मुजत मलाच का सांगावे, तर तू आस्थेची प्रज्ञा आहे नाही का, तू सांगितलेल्या गोष्टीची आवज्ञा करणार नाही. तू सुमनाचा आहे, सुमतीचा आहे, अनिंद कोई अनन्य गती. आणि मग तुला हे सांगावं मुडा होणे बीज काढले निर्वाळलेल्या भूमी पेरले. ते सांडू विक्री गेले म्हणून काय, ते सांडू वायाला गेलं नाही. जसं कांद्याचं बी आपण इकडं लावतो तिकडं काढून काय करतो, निर्वाळलेल्या वाफ्यात फेकतो, म्हणजे का वायाला जातं का. तशी आपली भूमी निर्वाळलेली पाहिजे, आपली ऐकण्याची योग्यता तयार व्हायला पाहिजे, आपण पात्र व्हायला पाहिजे. जेवणासाठी आपण अगोदर पात्र पाहिजे. पात्र नसल्यावर जेवू का, आपण ते ज्ञान ऐकायला योग्य आहे का. धृतराष्ट्र सुद्धा ऐकत होता ना, संजय सांगत होता, पण पात्रता नव्हती. आपण सगळी अर्जुनाच्या पंक्तीतली मंडळी म्हणून अर्जुन ऐकतात. अर्ज म्हणजे ज्याच्या मनामध्ये सरळपणा आहे, वाकडे तिकडेपणा नाही, असा माणूस अर्जुन होऊ शकतो. अर्जुनाची दिव्याचे गीता प्रकाश राजे संसारा एवढे थोर होते पिढीले जगाचे. अर्जुनाचं निमित्त केलं पण जगाचा उद्धार केला. जसा पाऊस चातकासाठी येतोय, गाई वासरासाठी नाही का, आणि गीता भगवंताने अर्जुनासाठी सांगितली. अनन्य गती कमळा येऊ लागेल वेगळा, सूर्य उगवतोय कमळासाठी, त्याला अनन्य कमळ. गाई वासराला अनन्य, पावसाला चातक अनन्य, तसा शिष्य सद्गुरूला अनन्य पाहिजे. काय भगवंत अर्जुन कसा ऐकायचा, आपल्या ऐकण्याची योग्यता कशी, ते मनाच्या कानी ऐकावे, बोलपत्तीच्या डोळा पाहावे, बुद्धीला सुद्धा डोळा असतो, आणि साठू वाटी घ्यावी चित्ताची. असं ऐकलं पाहिजे, असं ऐकलं पाहिजे. जनक राजा ऐकत होता, नगरी पेटली होती, राजाला राजवाड्याला आग लागली. ज्या ह्याच्यामध्ये भागवत सांगत होते तिथं एक पाय आगीत जळत होता, पण ऐकायचं सोडलं नाही. आपण एखादा साप घेऊया ना, एवढं ऐकलं पाहिजे, असं ऐकलं पाहिजे. आणि बरोबर जे ऐकल्यानंतर पण काय ऐकायची इच्छा नाही, जे पाहिल्यानंतर तर काय पाहायची इच्छा नाही. आज सावळ आहे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, ते पाहिल्यानंतर दुसरं काही पावलं किती ऐकावं. आता जे सांगत होते ना मलिक महाराज, काय अंतकरणाची भूमिका आहे.
नाही का? हो, ज्ञानेश्वरीच असं की कशी सांगावं, काय सांगावं, हे सगळं आपल्यासाठी आणि ह्याचे अधिकारी फक्त आपणच आहे. ते कुणी सांगावं तत्वज्ञान, ज्याला ते मिळालंय त्यांनी सांगावं. ज्याला हा अनुभव आला नाही त्यांनी काय सांगावं? पाठपाठांतर करून कासाया करावी, उगाची मारावी मुकुनिया. पाठ करू नये असा विषय नाही. ज्ञानेश्वरी मुखत हे मंत्र येते, उलटे जर वाचले तर त्याचे औषधं तयार होतात. पूजा असे शास्त्र आहे, पण ही अविनाशाची पात्र आहे. म्हणजे जर कळालं नाही तर फार अवघड आहे. म्हणून समजून उचलून वाचले पाहिजे. देव अर्जुन म्हणतो, देवा मी काय एवढं पुण्य केलं होतं रे? मी काय लक्ष्मी एवढी सेवा केली का तुझी? मी गरुडा एवढं पाठी वाहिलं होतं का? जवळी मला लक्ष्मी एवढी नव्हती. मी काही संगादी तुझे नातू नव्हतो. काय म्हणून तुला विश्वरूप दाखवू म्हणून, नाही का? त्या अर्जुनाला ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं ना, अर्जुनाला संभ्रम तयार झाला होता 3ऱ्या अध्यायामध्ये. त्याचं 11व्या अध्यायामध्ये निरसन झालं. तो म्हणतो, तो देवा म्हणून सांगितलं होतं, आता म्हणतोय मी. मला त्यावेळेस संभ्रम झाला की तू तर आमचं स्वायर आहे, कशाचा देव कशाचं काय. कधी कळलं अर्जुनाला हे 11व्या अध्यायात कळालं. विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुनाचा फटका उडाला. म्हणजे देव सर्वसामान्य नव्हता. देव सर्वसामान्य नव्हता, तसं सद्गुरू सर्वसामान्य नव्हते. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मडके दादा, मिनी जवळ नांदोरे आमच्या श्रीकांत भाऊच्या घरी यायचे. साधं व्यक्तिमत्व होतं, पण विचार नाही का, विचाराची प्रगल्भता फार जबरदस्त होती. असे महात्मे, म्हणून तर हे सगळं वैभव तयार झाले. कुणाचं कार्य होत नाही तर लय दिवस लागतात संत कळायला सुद्धा, नाही का? दादांचं कार्य एवढ्या लवकर या उदयाला झालं, कारण त्याला त्यांनी अख्खं आयुष्य समर्पण केलं. बाबा भेटल्यानंतर ते, नाही का, आपणासारखी करती तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. अशा पद्धतीने अर्जुन म्हणतो, मला मिळालं, माझं काय भाग्य. ज्यावेळेस अर्जुनाला विष्णू दर्शन दाखवलं, तो म्हणतो अर्जुन, नाही का, अरे देवा, काय शंकरा सुद्धा शंभूचं पुरत नाही, लक्ष्मीची सेवा सुद्धा नाही. अर्जुनाचं काय भाग्य असत, नाही का? अर्जुनाची गोडी दुखली आनंदी. अरे नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं. पांडुरंग परमात्म्याने गिरजाबाईला मदत करायची. आंघोळ केल्यानंतर गंध उघडून द्यायचे, पांडुरंगाला लावायचे. पण त्या नाथ महाराजांना सुद्धा 36 वर्ष देवाने पाणी भरले कळाल्यावर, आणि नाथ महाराज ओक्साबोक्षी रडायला. अरे देवा, मी तुला एवढी कामं सांगितली, माझी एवढी कामं केली तू. तशी अर्जुनाची गोडी धुतली आनंदे. वड्याचा खराळा करायला होता, एकेरी नावाने बोलला अर्जुन. आणि मग जाता, नाही का, कसं मग सांगितलं, उद्धवा लादला कृष्ण जाता जाता. प्रल्हादाला येता येता कळालं, बाबा म्हणायचे जाता नाही, त्याचा अपभ्रंश झाला. जाता जाता उद्धवला कळालं विजदामाला, आणि प्रल्हादाला येता येता आपल्याला मध्येच कळालं, ठीक आहे. आपल्याला कुठेतरी संसाराच्या मध्यान काळात, नाही का, जसं आपण म्हणतो नाही, मध्यान काळामध्ये आपल्याला कळालं. आपण फार भाग्यवान मंडळी. आणि म्हणून अर्जुनाला ज्यावेळेस विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुनाचा संभ्रम निघून गेला. आपल्याला सुद्धा या विश्वाच्या रूपातलं दर्शन श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंगाने करून दिलं. सगळीकडे भगवंत आहे. अरे मी बघा काय आचार आहेत, विचार आहेत, मी फार बारीक माझं लक्ष असतं. आता हे महात्मे आहेत बघा, सगळ्याच्या ठिकाणी देव पाहतोय आपण. किती सेवा मध्ये तर ज्ञानार्षित आहे आपल्या ह्याच्यात, आहे किती सेवा. अरे खरा हा परमार्थ नाही का. आणि मी नेहमी तुला आदर्श सांगत असतो, श्रीगोंदा तालुक्यामध्ये दादांचं कार्य, दादांच्या अधिकाऱ्यांचं कार्य खरोखर वाखाणण्यासारखं आहे. फक्त राधिष्ट कोणाची लागू देऊ नका, नामस्मरण करा. जेवढं तुम्ही याच्यामध्ये सांगितलंय, मुक्ती तोंडी ब्रह्मनाम, हाती सात्विक कर्म, विनियोगाविन काम विकोळ. भांडी घासायची कोणी, ते भांडी घासायचं काम खऱ्या अर्थाने मंडळी करतात. सायकल बाबा असतील, म्हणजे श्रीकांत भाऊ असतील, महाराज आहेत, गिरवे भाऊ येतात, हे सगळी मंडळी. नामस्मरण तुम्हाला मिळालंय, पण ते कळायला पाहिजे. त्याचा विनियोग जर कळाला नाही तर ते व्यर्थ जाईल, निष्फळ होईल. आणि म्हणून तुम्ही मंडळी भेटले, त्याचं नामस्मरण हे करताय. तिथं कुणी बोलू शकते. मगाशी सांगितलं तसं, वेद महिषा पुत्रामुखी बोलविली, चालविली स्तुती बैसुनिया. नाही नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपलं पुढचं आयुष्य कधी पडत कसं पडत सांगताना नाही. म्हणून नामाशी सन्मुख राहा, एकही श्वास फुकट जाऊ देऊ नका. कधी बी काळ नाही का, काळ कधी बी होऊ द्या,
आपली जाण्याची तयारी करून ठेवा, आपलं गटलं बांधून ठेवा. कधी काळ येईल, कधी घाला घालेल, म्हातारीत मरतात असं काय नाही. तरुण सुद्धा बरीच मंडळी गेली आणि म्हणून गेलेल्या जी मंडळी झालेली त्यांना सुद्धा आपण त्या पत्रिकेमध्ये हे केलं. बघा बरीच मंडळी गेली ह्याच्यातून. आपण आपला कधी भरवसा नाही आणि म्हणून सावध असा, सावध होऊन बसली लागा, देव करा कायवारी या गोष्टीप्रमाणे झालेली सेवा. अजून कोणी बोलणार असणार आहे. माझा आधी उद्या सेवा होती खऱ्या अर्थाने, पण आज रविवार होता, उद्या शाळा चालू आहे आणि सुट्टी घेता येत नाही, म्हणून मी आज खऱ्या अर्थाने सांगण्यासाठी नव्हतो. म्हणून चला काहीतरी ऐकायला सेवा भेटत आणि दादांचं दर्शन होईल त्या उद्देशाने आलो. कीर्तन प्रवचन मागायचं सांगितलं किंवा सांगण्याची विषयच नाही का, सगळी एकच आहेत. आणि म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या, तुकाराम महाराजांच्या, श्रीपाद रामदास बाबा त्यांना बघा, त्यांना तर लई त्रास होता. आपल्याला काहीच नाही, सहज भेटलंय, त्याची किंमत कळून घ्या, समजून घ्या आणि इथून पुढचं आयुष्य बघा. सगळेच ग्रंथ ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, तुकाराम गाथा घ्या, आपल्यासाठी एवढं तर म्हणतो बा ह्या लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे. तुम्ही युट्यूबला महादेव महाराज राऊत कीर्तन आहे स्वानाई आश्रम गोरीचं, त्यांनी मला कसं भेटलं हे. मी तर म्हणजे आळंदी शिकलो, 4 वर्ष आळंदीचं हे केलं, 12 दर्शन करायचा अभ्यास काशीला केला आणि दोंडा महाराज देऊळकरांचं 4 महिने चातुर्मास ऐकायचे, काशी केली म्हणजे. आणि ज्यावेळेस बाबांचे शिष्य हे गुरुबंधू एकनाथ मास्तर, त्याला दृष्टांत झाला होता की बाबा केरोबाबांनी सांगितले ह्यांना अनुभव द्या मुलाला. ते म्हणजे तुम्ही BEdचे शिक्षक, मी MA चा विद्यार्थी, प्राध्यापक, तुम्ही मला काय सांगणार आहे. मी आळंदी शिकलोय, संस्कृत व्याकरण माझं सगळं 12 दर्शन करायचा अभ्यास झालाय. जी युट्यूबला तुम्ही ते कीर्तन ऐका, सुरुवातीला शेवट प्रस्ताव याच्यामध्ये त्यांनी केलं. मला हे कसं भेटलं आणि मग नंतर गेलो म्हणजे मी झोपलो आणि पांडुरंगाने साक्षात केला मला प्रत्यक्ष, जा तुला मी त्या रूपाने आलो होतो सांगायसाठी, तू ऐकलं नाही. म्हणजे मी 2 वाजता उठून अंडरवेज मध्ये बाबा आगरी धर्मशाळेत असायचे पहिले, तिथं जाऊन अनुभव घेतला. अनुभव घ्यायच्या अगोदर अवस्था 300 अभंगावर चिंतन मी करतोय म्हणजे माझी कृपा नाही, म्हणजे माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. कुठं अभंगावर नाही का, मला मी स्वतः हे करत नाही, मला ते आतून पूर्ण देत आहे. जी एवढा मोठा महात्मा अमृत जोशी, आपले हे काय निवृत्ती महाराज, ते आपले अनुभव येते, फक्त सांगत नाही. महादेव महाराज राव त्याला सुद्धा मी विचारलं, महाराज म्हणलं तुम्ही एवढं मोठं आता भारत देश तुम्हाला ऐकतोय, म्हणजे गुमानला कीर्तन होतं 500ला, तुम्ही हे लोकांना का सांगत नाही. म्हणजे 365 दिवस 500 कीर्तन आहेत, काय करायचं. म्हणून आपण किती भाग्यवान मंडळी, त्यांचं ते कीर्तन ऐका तुम्ही, रडून मग कळण आपल्याला. आपल्याला ज्यावेळेस एखाद्या मोठ्या व्यक्तीला हे मिळालंय, ते कसं मिळालंय त्याचं ऐकल्यावर आपला विश्वास होतो, आपल्याला सहज मंडळ नाही. मी 15 वर्ष कीर्तन ऐकत होतो आणि त्यांना विचारलं महाराज तुम्ही कुठल्या संप्रदायाचे. मग त्यांनी सांगितलं पंढरीचा हाट, कौलाची पेट मिळाली, चतुर्थ वारकरी, 4 प्रकारचे वारकरी म्हणजे आनंद, स्वरूप, प्रकट आणि चैतन्य. आनंद संप्रदायाबद्दल तुमचं काय मत आहे. म्हणजे मला आनंद संप्रदायाचा म्हणजे हे मानणं सुद्धा एवढं सोपं नाही. मोठ्या माणसाने फोटो होऊन सांगणं म्हणजे एवढं सोपं नाही. त्यांना आता भारत ऐकलं, त्यांना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज की मला अशा पद्धतीने होणार, आपलं सहज भेटले बघा काय आपण कुठंच गेलं नाही. 10 लाखाचे ग्रंथ त्यांच्याकडे, त्यांनी किती अभ्यास केलाय. मग हे ब्रह्माचा आपला फेटावा असं हे तत्वज्ञान. मला देव घ्या तुम्ही, देव घ्या तुम्ही, आईचा नागदा बसुरी, पांडुरंग दादाजी नाही का, कुठं गाडी नाही, घोडं नाही, कशाची अपेक्षा न करता संसारामध्ये अगदी मी त्यांची प्रेम करण्याची प्रेम स्वरूप होती दादा नाही का. काय त्यांचं संत कुठल्या भूमिकेतून तुम्ही पाहताय, त्यांच्याकडं पाहण्याची वेगळी भूमिका असते, कसं प्रेम देत असतात, काय असतात. आणि म्हणून दादांचं खरोखर आपल्याला उपकार आहे. आणि दादांनी आपल्याला संसारात राहूनच कसा परमार्थ करायचा तो शिकवला. आणि माझ्यासाठी त्याला सुद्धा 1994 साली प्रभाताई देशमुख डोंगरगाला कीर्तन आणि पहिलं कीर्तन आळंदीला मी ऐकलं बाबांचं 94 साली. बस म्हणलं एवढं हेच आपल्याला अनुभव घ्यायचा. आणि 1 महिन्याने तो अनुभव प्राप्त झाला. नाही तर आपल्यासारखी बेदाड बसण्याची योग्यता आहे. 1992ला मी यारोडा गेलो. का सांगायचंय आपल्यात झालेलं परिवर्तन लय मोठा कीर्तनकार झाला, लय महाराज म्हणायला लागले, पाया पडायला लागले, म्हणजे हा विषय नाही. आपल्यातलं परिवर्तन सांगा, परमार्थ म्हणजे परिवर्तनाचा विषय.
कुठं गेलो असतो आम्ही, कुठं भेड्या कात्रीत कळत नसतं नाही का. पण आज एवढ्या मोठ्या पदाला आपल्याला त्यांनी बसवलं. त्या दादांचे उपकार केले, उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय धर्मी त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानदार नाही का. म्हणून श्रीपाद बाबांनी सुद्धा घडविला महाराष्ट्र नाही का. झाले भक्तीशील पुकार, चंद्र सूर्य आहे तो परी कीर्ती जाणार नाही का. उर्वाळवणी प्रेम पाना पाजेला आहे लेकराला, स्त्री तृप्तीचे लेकर नाही तोटा आनंदाला. आपल्यासाठी आपणच भाग्यवान मंडळी. आणि म्हणून आपल्याला जे भेटलंय, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, काय खरंच वाचा नाही का. आज भाऊ सांगत होते ना, माझी सुद्धा अशीच तळमळ आहे. काय ज्ञानेश्वरी एक डोक घेऊन नाचायसारखी ज्ञानेश्वरी नाही का. असा ग्रंथ आहे. म्हणून किती सांगितलं तरी कमीच आहे. झालेली सेवा दादाची चरणी समर्पित करतो. गुरुवारी संजू भाऊ आणि सर्व मंडळी. पहिल्या दिवसापासून आज एवढी गर्दी आहे, उद्या अजून भरपूर गर्दी होईल. आणि म्हणून द्यावे तेवढे उपकार पण थोडे आहे. संत जात नसतात गड्या नाही का. दादा कुठं गेले नाही, कुठं आले नाही. आजही मग ताईने सांगितलं, बाबाला पाहिलं नाही, दादाला पाहिलं नाही, पण दादाचा बाबाचा आजही अनुभव येतो का नाही. तसं देवाला सुद्धा आपण कुठं पाहिलं नाही, पण त्या देवाचा अनुभव येतो नाही. असा देव एखादा पदार्थ हातात देवाचा देता येत नाही, तर त्याचा अनुभव निश्चित देता येतो. आणि म्हणून हात करा मात, आणि मग कळू येईल पंढरीनाथ. हात मात करा शिका, बाहेर बघूच नका. बाहेर बघितलं की घोटाळा आहे बघा. मग सगळीकडे प्रकृती विकृती नाही का. कुणाचं गुणदोष बी पाहू नका नाही का. सगळ्यांच्या ठिकाणी बाबा इथे पहा, हे पाहिल्यानंतर निश्चित आपलं जीवन कृतकृत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा माऊलीची चरणी समर्पित करून